संतोष राऊत यांचा हा संघ असणार आहे। नाणेफेकीचा कौल लागलेला आहे। युवराज किंग संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे। तत्पूर्वी कोणत्याही कारण्याची सुरुवात करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आराध्य दैवत गणराया गणपती बाप्पा मोरया यांना वंदन करतोय। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतोय। आणि या आजच्या शेवटच्या अंतिम फायनल डेच्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पहिला सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये येईल असं वाटत होतं, परंतु एकतर्फी सामना झाला। थोडासा प्रेशर राहुल मुजावर या कर्णधारावर आला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं। परंतु पुढच्या वेळेला नक्कीच याहीपेक्षा चांगली कामगिरी करून ते अक्षी साखर प्रीमियर लीग संघ मालकाला जिंकून देण्याच्या उद्दिष्टाने नक्कीच चांगलं पाऊल टाकतील, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय। चालू सामना आपण बघतोय, या सँडी वॉटर स्पोर्ट्स आणि युवराज किंग हे दोन संघ या ठिकाणी एकमेकांसमोर उभे टाकतायत। नाणेफेकीचा कौल युवराज किंगच्या बाजूने लागताच त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे। पंचांच्या ऑफिशियल्स आपण बघतोय, मोहम्मद बकवाल सर आणि सर्वांचं एक आकर्षण आजच्या दिवसामधील संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेचं आकर्षण असणारे आमचे हॅरी सर खास शहापूर भिवंडी या विभागातून या ठिकाणी आपलं मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत। तरी जे युट्यूबच्या माध्यमातून गावात प्रेक्षक बघतात त्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला जर खरोखर हॅरी सरांचं जर कलात्मकता बघायची असेल तर या मैदानात या आपण, कारण गाणी लागतात युट्यूब वरून ती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत। त्याच्यामुळे गाणं कोणत्या गाण्यावर डान्स चालू आहे हे आपल्याला समजणार नाहीये, म्हणून त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा मैदानावर यावं अशी मी आपणास आवाहन करतोय, विनंती करतोय। सामन्याला सुरुवात होते। सँडी स्पोर्ट्स आपण 12वा खेळाडू आलेला आहे। सँडी स्पोर्ट्सचा बक्षीस त्यांचं देऊन टाकायचं आहे। राहुल मुजावर 500 रुपये देऊन टाका, त्यांच्या आशिषकडे दिले आहेत, आपण घ्या त्यांच्याकडून। दोन्ही 12वे खेळाडूंना मी परत एकदा सूचना करतोय, जर 12वा खेळाडू नसेल युवराज सिंग आपले सँडी वॉटर स्पोर्ट्स तर मात्र आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल। युवराज संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे प्रतिनिधी सँडी वॉटर स्पोर्ट्स। आम्ही परत सांगणार नाहीये, पहिला चेंडू पडायच्या अगोदर आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेला आहे। यस हॅरी सर सेज इट्स लेट्स प्ले, लेट्स बिगिन। अजय जाधव पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा, पहिला चेंडूवर जोरकस प्रहार केला जातोय, अतिशय जबरदस्त आघात, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकापर्यंत बघतोय, मिसफील्ड होतोय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाच्या हातातून सोपा झेल सुटतोय, सागरला मिळालेलं हे एक जीवनदान। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत होता, केदारने प्रयत्न नक्कीच केला, परंतु केदारचा प्रयत्न थोडासा कमी पडला, त्याच्या हातामध्ये पडलेला झेल निसटला और ये क्या हुआ। पहिली गेंद पर जीवनदान, पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतोय म्हणजे सागरला अजून कित्येक धावा जमवण्याची त्याच्याकडे एक संधी प्राप्त झालेली आहे। सागर गुरव पहिल्या चेंडूवर 2 धावा करतोय आणि आपले मनसुबे मात्र स्पष्ट करतोय। अजय अतिशय चांगला खेळाडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु कोणत्याही प्रकारे धावचित करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याने बघितलं दोन्ही फलंदाज सहजरित्या पळून आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत। पहिल्या 2 चेंडूवर आपण बघितलं अजय जाधव याच्या पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, 2 धावा निघाल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव निघालेली, 3 धावा धावफलकावर। दुसऱ्या दिवशी जेव्हा सँडी वॉटर युवराज किंग संघ खेळत होता त्यावेळेला अजयने आपल्या बेस्ट ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखवून दिला होता। जबरदस्त फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी याचा नमुना पेश करून आपल्या संघाला सुपर 8 पर्यंत पोहोचवलं होतं। सुपर 8 मधला हा थरार आपण बघतोय। हॅरी सरांना आपण मागच्याच झालेल्या दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये बघितलं होतं, त्यांची अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी अनुभवली होती, त्याचीच कामगिरीचे पुनरावलोकन करण्यासाठी आज मैदानात जोरकस अपील केला जातो आणि फलंदाज बाद होतोय डीजे।
खोलात पडलेला होता, अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळला, जोरदार अपील केलं गेलं, पंचांनी बरोबर हेरलं की चेंडूचा इम्पॅक्ट इन लाईन आहे, विकेट हिटिंग आहे, त्याच्यामुळे पंचांचं बोट आसमानाकडे बुलंद झालं आणि अण्णाला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज जातोय तो नयन निरगुळे. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, अतिशय चांगला चेंडू अजयचा, खोलात पडला होता चेंडू, ऑफ स्टंप पिचिंग, यॉर्कर लेंथ डिलिव्हरी होती, अप्रतिम गोलंदाजीचा पृथक्करण या टाइम अतिशय चांगल्या पद्धतीने अजयच्याकडून बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. पहिल्या 4 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्या. उत्कृष्ट कसा पद्धतीचा गोलंदाजी करायला पाहिजे हे अजय आपल्या संघाच्या सहकार्यानं दाखवतोय, आदर्श घडवून देतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. कदाचित अंदाज आलेला आहे अजयला या विकेटचा आणि त्या पद्धतीची गोलंदाजी तो सुद्धा करतोय. नवीन आलेला फलंदाज नयन निरगुळे सर्वप्रथम आपल्या बॅटवर घेऊन सिंगल डबल्स खेळून एखादा मोठा फटका मारावा अशी अपेक्षा असते. पण या वेळेला मात्र यशस्वी ठरतोय. चेंडू जातोय थँक्यू सो मच. बघता बघता पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्त झालेली आहे आणि अजयचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने संपत असतानाच नयनने मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी कामगिरी केलेली आहे. कारण 4 धावा येणं अति आवश्यक होतं, मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं होतं आणि तो वेळेला आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा फलकावर. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय डावखोरा गोलंदाज राहुल मानकर दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. डावखोरा गोलंदाज आहे, कालच्या दिवसात चांगली कामगिरी केलेली आहे. राहुलची कामगिरी परवाच्या दिवशी अतिशय चांगली कामगिरी होती. याच कामगिरीची अपेक्षा त्यांच्या संघ सहकार्याकडून केली गेलेली आहे. परंतु बघूया समोर फलंदाज सागर आणि नयन निरगुळे. सागरने पहिल्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा काढून आपल्या संघाची चांगली सुरुवात करून दिली होती, पण तदनंतर मात्र कमबॅक केलं चांगलं ते अजयने. एक शेवटच्या चेंडूवरचा चौकार वगळता अन्य 4 बॉल अतिशय 3 बॉल चांगल्या पद्धतीने टाकले होते. पुढचा चटक घेऊन आलेला आहे गोलंदाज डावखोरा, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. पंच बकवाल यांच्या बाजूने गोलंदाजी सज्ज. पुन्हा एकदा टप्प्यावर न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न करतोय. रिप्लाय मध्ये आपण बघू शकतो टप्पा पडल्यानंतर पराग चेंडूचा टप्पा पडतोय आणि चेंडू आउटस्विंग होतो, म्हणजे नॅचरल जो लेफ्ट हँडरला आउटस्विंग असतो तो त्याने मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी शोधला झाला गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी. पूर्वी मुंबईचे जे गोलंदाज यायचे त्यांच्याकडे 11 मधील जवळजवळ 4 जे गोलंदाज असायचे त्यामध्ये 3 किंवा कधी कधी 4 लेफ्ट हँडेड गोलंदाज असायचे. त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आपण अनुभवलेत. दुसरा चेंडू बहुत बढिया, अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्या गोलंदाजाची नावं घ्यायची झाली तर सुनील इंदुलकर, दळवी साहेब अतिशय चांगला लेफ्ट हँडेड गोलंदाज होता. त्याचप्रमाणे विजय तावडे हे डावखुऱ्या गोलंदाजाचे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं भरत मेहर, राजेश तलाशेलकर. डावखुऱ्या गोलंदाजाची खूप मोठी भली यादी आहे. सँडीला कोणीही विसरू शकत नाही, कैलासवासी सँडी. पण या वेळेला चांगला फलंदाजी करताना दिसतोय. सेन्सिबल बॅटिंग, चेंडू जातो लॉंग ऑफ सीमा रेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. ज्या चौकारानिशी आपण बघतोय धावफलकावर 11 धावा लागलेल्या आहेत. 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 11 रन्स. चांगली सुरुवात केली होती गोलंदाजीला राहुलने. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, नंतर मात्र सागरने चेंडूचा टप्पा ओळखला
पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा वाढ बघितली आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलं. सिंगल मार्क मिळते, सिंगल कन्सिडर केली जाते. डबल रन्स घेण्याचा कोणताही प्रश्नच येत नाहीये, कारण विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूची फेक केली होती. धावसंख्या झाली 12 धावा. दुसरं षटक चालू आहे. निर्धारित 5 षटकांची ही स्पर्धा आपण बघितली. गेले 3 दिवस अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि आज सुद्धा त्याच वातावरणामध्ये ही पार पडेल यात कोणाच्याच मनात शंका नाही आहे, कारण सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. सर्व संघ मालक, सर्व टीम कॅप्टन, सर्व संघातील खेळाडू आणि प्रेक्षक या सर्वांनी या स्पर्धेसाठी आपला मोलाचा सहभाग सुद्धा दिलेला आहे. क्या बात आहे, बहुत बढिया बाईक है ये हायाबुसा. 3-4 फेरे तरी आज दिवसभरात मार या मैदानात. या अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू होता. पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होता नयन निरगुळे, परंतु त्याला यश मिळत नाही. नयन कदाचित मला वाटते त्यांनी स्क्वेअर लेगचं जो क्षेत्र आहे, स्क्वेअर लेग डीप मिड विकेट, त्या क्षेत्रातच फटके मारायचे. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कमी आहेत, याचा फायदा उचलायचा असा निश्चय करून तो मनात आलाय. परंतु तो निश्चय सत्यात उतरवतेपर्यंत 4-3 बॉल त्याने जवळजवळ डॉट घालवलेत. या वेळेला मात्र तो यशस्वी ठरतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? हो, पोहोचलेला आहे क्षेत्ररक्षक. त्याने चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं सुद्धा आहे, फेक सुद्धा चांगली केलेली आहे आणि 2 धावा बहुमूल्य आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 2 धावा मिळतात या मोठ्या स्ट्रोकवर. बघता बघता 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कूर्म गतीने धावसंख्या वाढते. म्हणजे 7च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 1 गडी बाद 14 धावा धावफळ करावं लागतात. ड्रिंक्स ब्रेक जोपर्यंत येईल तोपर्यंत घेऊन चलतो पुन्हा एक सुंदर गाणं ऐकण्यासाठी डीजे मास्टर. श्री मोहन टोपले ऑइल वाले, डीजे मोहन टोपले ऑइल वाले यांच्याकडून या आपल्या मंडळासाठी, सोमवती ग्रुपसाठी, या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे. खरोखर मंडळ आणि हे संपूर्ण स्पर्धा आपला ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर टू डीजे मास्टर. त्याला जान ओतावी लागणार आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि आगल्या वेगळ्या शैलीत. या हेच आहे रे. पहिल्या आगल्या वेगळ्या शैलीमध्ये त्याने समालोचकांना आणि गुणलेखकाला सुद्धा या ठिकाणी सलामी दिलेली आहे, पहिला व्हाईट बॉल घोषित करून. दुसरा चेंडू, अप्रतिम क्रिकेटिंग शॉट. इट्स अ फॅंटास्टिक स्क्वेअर कट.
बॉल इज गोइंग टू द डीप कव्हर पॉइंट और ओनली वन रन. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. अप्रतिम फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत आणि धावसंख्या झाली 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. क्षेत्ररक्षणाची रचना वारंवार चेंज करतात. डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ, मिड ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, अशा प्रकारे आपण बघतोय 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत ते सीमा रेषेवर. विनीतच्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत पळून 2 धावा मात्र घेतल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धाव फलकावर आपण बघतोय 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे ती युवराज किंग्स कडून. अतिशय त्यांचे गोलंदाज ज्या पद्धतीचं षटक अजय जाधवने टाकलं तसंच षटक बघितलं राहुल मानकरचं. त्याच पावलावर पाऊल टाकून विनीत सुद्धा गोलंदाजी करतोय. तिसरं षटक चालू आहे. आता मात्र नयन निरगुलेला आपली फलंदाजीतील जादू दाखवावी लागेल, कारण त्याने सुद्धा तब्बल 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 8 धावांवर तो अद्यापही खेळतोय. परंतु या वेळेला चेंडू बॅटच्या मधोमध येतो. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज येतोय आदेश पाटील. एक जबरदस्त ज्याने फलंदाजी पहिल्या दिवशी केली होती आणि आपल्या सँडी वॉटर संघाला सुपर 8 मध्ये पोहोचवलं होतं. असा आदेश पाटील फलंदाजीला येतोय. त्याच्या नावावर सुद्धा भरपूर धावांचं पाठबळ आहे. जो सुद्धा बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये पुढे आहे असा आदेश पाटील फलंदाजीला आलेला आहे आणि त्याच्याकडून तीच अपेक्षा असेल की जास्तीत जास्त धावा करून कमीत कमी 40+ धावा धावफलकावर लागल्या पाहिजे. 50 धावा झाल्या तर मात्र एक चॅलेंजेबल स्कोर होतो, परंतु 40+ धावा झाल्या तरी सुद्धा सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघतोय धावफलकावर अद्यापही 18 धावा लागलेल्या आहेत. सरासरी खूप छोटी आहे, परंतु हीच सरासरी तुम्हाला 10च्या पल्लीकडे न्यायची असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी आदेश आपल्या कर्तृत्वाला जे आहे, आपला जो लौकिक आहे त्याला जागून फलंदाजी करावी लागणार आहे. विनीत मात्र अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूंवर त्याने 4 धावा खर्च केल्या, परंतु आल्या आल्या काय करतोय, चेंडूवर आघात करतोय. चेंडू काही काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. गिरी केली, कारण त्याचा जो फटका होता तो मात्र काही काळ हवेत राहिला होता. त्याच्यामुळे पूर्ण वेळ भेटला क्षेत्ररक्षकाला अजयला त्या चेंडूवर त्या फटक्याचं रूपांतर झेलात करण्यासाठी आणि एक मोठा धक्का बसतोय तो या ठिकाणी आदेशच्या रूपामध्ये. आणि विनीत लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स घेतोय आणि इज ऑन हॅट्रिक असेल तर पारितोषिक आहे भगवान नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं. भगवान काका, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर या ठिकाणी अपेक्षा केली जाते का अजून आपण बक्षिसांची खूप रक्कम लावणार म्हणून? या कुठे आवाज असा ऐकत असाल तर आपलं पारितोषिक आहे 500 रुपयांचं. या षटकार या वेशा चेंडूवर जर विकेट घेतली विनीतने तर हॅट्रिक होईल आणि हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक. पंच बघा आपण कशा पद्धतीने वास लेट्स प्ले. वाह, क्या बात है. वाईट बॉल आपल्या अनोख्या शैलीमध्ये शीर्षासन करून या ठिकाणी दाखवलेला आहे. इट्स अ वाईट डिलिव्हरी अँड इट्स अ हॅरी. जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे सैरी सरांसाठी. क्या बात है, बहुत बढिया. पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु पुन्हा एकदा अनोख्या शैलीमध्ये या वेळेला इट्स अ हॅरी सर. वाह, व्हाईट बॉल, अनदर व्हाईट डिलिव्हरी.
परंतु हॅट्रिक चुकलेली आहे, कारण तो अनोखा नियम आहे एक, जरी तुम्ही वाईट बॉल टाकला किंवा नो बॉल टाकला तरी ती हॅट्रिक होत नाहीये, षटकार असो किंवा विकेट असो किंवा काही असो. हॅट्रिक संपुष्टात आलेले आहे, हॅट्रिक मिळणार नाहीये, कारण कंटिन्यू लागोपाठच्या 3 चेंडूंवर विकेट्स काढले नवीन नियमाप्रमाणे तरच ती हॅट्रिक पकडण्यात येते. त्यामध्ये वाईट बॉल आला, नो बॉल आला तरी ती हॅट्रिक त्या ठिकाणी समाप्त होते. जोरकस मारण्याचा प्रयत्न याही वेळेला केला जात आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे दोन्ही खेळाडूंची विकेट ही महत्वपूर्ण आहे. दुसरं षटक अद्यापही चालू आहे. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू येणं बाकी आहेत, एक चेंडू येणं बाकी आहे आणि धावफलकावर धावसंख्या झाली ती 21 धावा. 7च्या सरासरीने धावफलक घालतोय आपण, बघतोय धावफलक घालताना 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. भले त्यांच्याकडून 2 ते 3 वाईड बॉल गेलेले आहेत या षटकामध्ये, अगोदरच्या दोन्ही षटकात एकही वाईड नव्हता, मात्र विनीत कडून 3 षटकार गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मोठे स्ट्रोक्स मारायला दिलेले नाहीत. लोवर फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. तीन षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नाउ ड्रिंक्स ट्रॉली इज ऑन द ग्राउंड. नो, ड्रिंक्स ब्रेक झाला होता अगोदरच्या षटकात, परंतु तरी सुद्धा कोणत्याही क्षेत्ररक्षकाला किंवा फलंदाजांना या पंचांजवळ दिलेलं आहे पाणी, आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. कोणालाही जरी पाण्याची आवश्यकता वाटली, कारण ऊन खूप कडक आहे, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आम्ही पंचांच्या खिशात पाण्याची बाटली दिलेली आहे त्या ठिकाणी, आणि आपण कोणाला पाण्याची आवश्यकता असेल तर ती त्यांनी घ्यायची आहे. ड्रिंक्स ब्रेक अशाच पद्धतीचे होतील याच्या पुढे. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. येणारे 2 षटक स्लॉग ओव्हरचा या ठिकाणी बघतोय आपण. षटक कोणाच्या हातात सोपवलं तर पुन्हा राहुल मानकरला गोलंदाजीसाठी आणलेला आहे, कारण राहुलने पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक आपल्या 7 धावा खर्च केल्या होत्या, म्हणून त्यालाच या वेळेला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाते. दुसरं षटक टाकण्यासाठी अजय स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेत नाहीये, तर राहुलला गोलंदाजीसाठी आणतो. त्याला माहिती आहे राहुलची गोलंदाजी आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी आहे. कदाचित आपल्याला माहिती असेल नसेल विजय तावडे काय गोलंदाज होता, तो भरत मेहर कशा पद्धतीचा गोलंदाज होता, परंतु या वेळेला निरीक्षण केलं चेंडूचा आणि भिरकावून दिला षटकार. महाराष्ट्र माझा अतिशय चांगलं गाणं आहे, परत परत लावा तो मध्ये मध्ये, परंतु या चेंडूचं अतिशय चांगलं निरीक्षण केलं मुकेश भामजी, याच्यामधून हा षटकार बघायला मिळाला. चला जेव्हा फटका, हा चेंडू मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट होतोय गोलंदाजावर, दिशा बदलली गेली. एक षटकार मारल्यानंतर काय होते बघा, भले भल्या गोलंदाजांची फंबेरी उडते, तर मुकेश भामजीच्या षटकारानिशी राहुलवर सुद्धा दबाव आलेला आहे. आणखी 1 धाव मिळाली, 32 धावा धावफलकावर. पुन्हा वाट बघितली चेंडूची, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, सुंदर झेल, फलंदाज बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर परंतु त्यांचा स्ट्रोक होता तो मिस टाइम झाला. या वेळेला चप्पा चांगला टाकला होता तो गोलंदाजाने राहुल मानकरने. अप्रतिम चटकारे गेल्यानंतर चेंडूचा टप्पा बदलवला आणि महत्वपूर्ण विकेट्स घेतली ती. मिहिर अशोक नाखवा, आपण जे पारितोषिक लावलं होतं ते या ठिकाणी समाप्त झालेलं आहे, पैसे संपलेले आहेत. भैया कम ऑन फास्ट, चलो भागो, कितना जोर है, भाग अर्जुन भाग. तर या ठिकाणी 4थं षटक, गंगाराम चल जल्दी जल्दी.
पुढचा चेंडू राहुल मानकर यांचा, चांगला चेंडू, क्या बात, अप्रतिम चेंडू होता, बरोबर टप्पा जो मारणारा फलंदाज होता तो माघारी परतल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं राहुलने. नंतरची डिलिव्हरी आपण बघितली, ऑफ स्टंप पिचिंग ठेवली होती, हलकेच बाहेर काढला. परंतु या वेळेला सेन्सेबल क्रिकेट, अतिशय चांगल्या पद्धतीने गली आणि पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू ढकलतोय, चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. 1 धाव, 2 धाव, बघता बघता तिसरी धाव पूर्ण केली जाते. धावून 4 धावा होतात का? येस, 4 धावा सुद्धा पूर्ण करतायत का बघते मला वाटते. इट्स अ थर्ड अंपायर, पंचांचा इशारा आहे या ठिकाणी थर्ड अंपायर साठी. परंतु धावून 3 धावा काढणाऱ्याला पारितोषिक आहे नाही, ते पण संपलेलं आहे. पहिल्याच मॅचला पहिल्याच बॉलला ते बक्षीस गेलं होतं धावून 3 धावांचं. त्याच्यामुळे बक्षिसांच्या रकमा सर्व संपलेल्या आहेत. जर आणखी नवीन बक्षिसं लावायची असतील तर या ठिकाणी यायचं आहे, संपर्क साधायचा आहे. परत हॅट्रिक साठीचे आणि आयवा कॅच साठीचे ही पारितोषिकं आहेत, ती कंटिन्यू जमा राहतील जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत. आयवा कॅच साठी तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक आहे आपण अमन दत्ता नाकवा यांच्याकडून. त्याचप्रमाणे सुनील पाटील यांच्याकडून डबल ऑमलेट आणि पाण्याची बॉटल आहे. बक्षिसं घ्यावी अशी अपेक्षा आहे, परंतु तसे अजून झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये पहिल्या आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये भगवान नाकवा यांच्याकडून आहेत. तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकात आपण बघतो 32 धावा फलकावर लागलेल्या आहेत. तब्बल आउट. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे, फलंदाज बाद. बॅट तुमची क्रीज मध्ये पोहोचली होती, परंतु त्याच्यावरचा जो हात होता तो निसटला होता त्याच्यावरून, त्याच्यामुळे फलंदाजाला थर्ड अंपायर कल्पेश मात्रे या ठिकाणी बाद असल्याचा निर्णय देत आहेत. त्याच्यामुळे माघारी परतावं लागलेलं आहे ते अजिंक्य खाडे याला. परंतु अजिंक्य खाडे याने बाद होण्यापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने कट केला होता चेंडू, 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने सीमारेषेपर्यंत धावत जाऊन तो चेंडू त्याने टॅप केला, अडवला आणि फेक सुद्धा केली. आणि परिणाम काय तर 1 धाव तो वाचलीच संघासाठी आणि फलंदाज अजिंक्य सुद्धा माघारी परतलाय. नवीन फलंदाज प्रीतम मुंडे येतोय फलंदाजीसाठी. प्रीतम आणि सागर आता मात्र तुझ्यावर जबाबदारी आहे की आपल्या संघासाठी भरपूर धावा जमा करायची कशा आहेत, कारण 4थं षटक चालू आहे आणि धावसंख्या आहे 35. पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप टप्पा टाकतो, आणखी बाहेर निघतो चेंडू निर्धाव जातोय. क्या बात आहे, अतिशय चांगली वापसी राहुल कडून बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. तब्बल या षटकात 10 धावा खर्च केल्यात, हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे कॅच आउटचा अपील केला होता, परंतु पंच दर्शवतात की बॅटचा आणि चेंडूचा स्पर्श नाहीये आणि हा चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेच्या पलीकडचा आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे आणि यासाठी मात्र रिव्ह्यू उपलब्ध नाही. 1 धाव. पंच जे बोलतील ह्या चेंडूवर मात्र पंच परमेश्वर, त्यांचा हात जगन्नाथ. धावसंख्या 36 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. राहुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू, नवीन फलंदाज आपण बघतोय. मुंडे मारण्याचा प्रयत्न करतोय प्रीतम, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि राहुलला मिळालेली आणखी एक सफलता, फलंदाज बाद. बघता बघता 4 षटकं समाप्त झालीत, इनिंग समाप्त होत आलेली आहे. तत्पूर्वी मी अनाउन्स करतो या ठिकाणी नेक्स्ट मॅच साठी पुढचा सामना असणार आहे तो रॉयल किंग्स विरुद्ध एलपी ग्रुप. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे. रॉयल किंग्स वर्सेस एलपी ग्रुप, दोन्ही संघाचे कर्णधार
चौथं षटक झाल्यानंतर आपण बघतोय पाचव्या षटकासाठी केदारला पाचारण केलं जातोय. एक उंच पुरा, एक चांगला क्रिकेटिंग बॉडी लँग्वेज असणारा खेळ. सन्माननीय मुकेश बामजी, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. नाणेफेक कराय आपल्या शुभ हस्ते होणार आहे. मुकेश बामजी, पंकज नाखवा, आपण या इकडे समालोचन कक्षाजवळ प्लीज कम. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न, सुरेख झेल, फलंदाज बाद. या वेळेला आपण बघतोय 36 धावा आहेत धावफलकावर. शेवटचं षटक चालू आहे आणि कशा प्रकारे क्षेत्ररक्षक फलंदाज बाद झाल्यानंतर त्याला कशा पद्धतीने तंबूपर्यंत घेऊन गेले आणि नवीन प्रेक्षकाचं, नवीन खेळाडूचं, फलंदाजाचं, बॅटरचं स्वागत कशा पद्धतीने केलेलं आहे, ही खरी खासियत आहे ती हॅरी सरांची. लाजवाब, फॅन्टॅस्टिक, अप्रतिम. आणि केदारने मात्र पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी एक बहुमूल्य विकेट प्राप्त केलेली आहे. सागरला माघारी पाठवलंय. अजय मुजावर साठी हा त्याचा चेंडू होता. चांगला चेंडू अजर मुजावर, निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी केदार लालकडे याच्याकडून. केदार लालने अतिशय चांगलं, आपण त्याच्याकडून कबड्डीच्या माध्यमातून त्याचं नाव, केदार नाही केदार, चांगला चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव काढणार का, काय करतात हॅरी सर? एक धाव मात्र मिळालेली फलंदाजाला. आणि मी विनंती करतो निलेश बामजी आपण यायचं या ठिकाणी. आपल्या शुभ हस्ते होणार आहे. निलेश बामजी, अतिशय चांगला खेळ बघायला मिळतोय, परंतु शेवटच्या षटकात धावांचा ओघ आटलेला आहे, धावांचा दुष्काळ पडलेला आहे. प्रेक्षक बघतात की मोठे षटकार चौकार कधी येतील, परंतु तेवढे मोठे फटके मात्र या स्पर्धेमध्ये आता दुसऱ्या मॅच पर्यंत आलेले नाहीत. पहिल्या मॅच मध्ये काही आले होते. या ठिकाणी नाणेफेक आता दोन चेंडू झाल्यानंतर आपण घेणार आहोत. परंतु चला, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली. केदारकडून एक विकेट काढली 3 चेंडूंमध्ये, एक धाव खर्च केलेली आहे. आणि या ठिकाणी नाणेफेक 2 मिनिटातच संपन्न होणार आहे. तोपर्यंत केदारलाल कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. डावकोरा पण केदार घरत. आहा, अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाची दांडी कुल बाद. परंतु त्याच्याही पेक्षा चांगलं पंचांची कामगिरी. कशा पद्धतीने बाद झालास, तुझी 2 जे पुलांमधील अंतर होतं ते वाढलं होतं आणि त्याच्या खालून पाणी गेलं आणि तिथून बोल्ड गेला, हे सुद्धा दर्शवलं हॅरी सरांनी. नवीन चेंडू या ठिकाणी बघतोय. पुढचा चेंडू केदार घरत यांच्याकडून. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून. ज्या पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघ सहकार्याकडून करण्यात आली होती, त्याच्याही पेक्षा किंचित 100% प्लस देण्याचा प्रयत्न केदार घरत याच्याकडून होताना दिसतोय. नवीन फलंदाज येतोय अक्षयच्या या चेंडूवर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव होणार का? दुसरी धाव काढण्यासाठी अक्षय पोहोचेल का? अक्षयचा थ्रो थोडासा खराब होतोय. 2 धाव मिळतात. तिसरी धाव काढण्यासाठी
अक्षय या वेळेला काय करतोय, पोचतोय का नाही पोचत, फलंदाज बाद. तब्बल 8वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आहे 39. या इनिंगचा या सामन्यातील हा शेवटचा चेंडू असेल. धावा किती खर्च केल्या तर फक्त 3. काय गोलंदाजी केली स्लॉगर मध्ये बघा. 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. अतिशय चांगलं पृथक्करण केदार घरत याचं या षटकामध्ये बघायला मिळालेलं आहे. या षटकात कमीत कमी 15 धावा निघतील अशी अपेक्षा होती, परंतु तसं काहीच झालेलं नाहीये. तर अजून अंकुश लावला गेला फक्त 3 धावा खर्च करून. केदार घरत शेवटचा चेंडू. नवीन आलेला फलंदाज सागर. 9 बाद झालेत. आणखी एक वेगळी कलात्मकता. इट्स अ वाईट डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा पंच हॅरी सरांकडून. एक अवांतर धावसंख्येत आणखी वाढ झाली. 40 धावा. शेवटचा चेंडू मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. धावसंख्या होईल का, धाव होईल का पूर्ण. जोरदार प्रयत्न आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. डीजे 40 रन बनाए और 41 रनों का टारगेट सेट किया है इस प्रतियोगिता में. क्या इस टारगेट को अचीव किया जाएगा? इस दुविधा में होंगे कि इस तरह की गेंदबाजी होगी. ये प्रश्न चिन्ह इस मैदान पर दिखाई देता हुआ. और मैं अक्सर कहता हूँ पराग जी कि चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत. मैं टीम युवराज किंग्स टीम के बैटर से गुजारिश करूंगा मैदान पे जल्द से जल्द तशरीफ लाए. आज इस प्रतियोगिता का 3 दिन है. सुपर 4 में जाने वाली टीमों की भी मुकाबले हैं, तो प्लीज कोऑपरेट करें. थैंक यू सो मच युवराज किंग्स के दोनों बैटर. जरूर दोनों बैटर मैदान पर आ चुके हैं. जीतने के लिए 30 गेंदें और 41 रनों की जरूरत. क्या बीट करने में कामयाब होंगे सैंडी वाटर स्पोर्ट्स के गेंदबाज संकेत अन्ना. सम्माननीय विकास जी गन साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूँ इस प्रतियोगिता के द्वारा. विकास जी गन सर से गुजारिश है पिंडाल में तशरीफ लाए. तो 2 बैटर मैदान पर हम देख रहे हैं. विनीत और अजय जादव और विनीत भगत. और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रीतम एक कंजूस गेंदबाज है. 30 के 41 रनों की आवश्यकता है, जरूरत है. क्या इस रनों की भूख को प्राप्त करेंगे अजय और विनीत, या फिर रोकने में कामयाब होंगे सैंडी वाटर स्पोर्ट्स के गेंदबाज प्रीतम. के 41 रनों की जरूरत. ऑफिशियल अंपायर का इशारा. लेट्स प्ले, मैच इज ऑन. पहली गेंद प्रीतम बॉलिंग मारकर स्ट्राइक पे अजय जादव. पहली गेंद फुल टॉस की सबकी गेंद. गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा मिड विकेट के दिशा में. गेंद 1 बाउंस आता है. शानदार रुबाबदार दर्जेदार चौकार. मास्टर हैरी अंपायर सर के लिए तालियां बजाए. एक इंटरटेनमेंट यहाँ पर देखिए करते हुए
शानदार एंटरटेनमेंट हैरी सर के माध्यम से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 4 रन। पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया अजय यादव ने। विनीत स्ट्राइक रेट पर बैटर है जिन्होंने चौवा लगाकर आगाज किया और 9 स्ट्राइक पे अजय यादव। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर डॉट। यहाँ पर प्रीतम कम बैक करते हुए प्रीतम मुंडे गेंदबाजी मारकर अपने ओर की तीसरी गेंद। P1 पावर प्ले का षटक जारी होता हुआ इस बार जड़ में डालने की कोशिश। बैक टू द बॉलर, पॉपिंग क्रीज में डेंजर जोन में थे खिलाड़ी, पर नेम यहाँ पर चुकता हुआ। जिस तरह से कहा जाता है आयला नेम चुकला, यहाँ पर जरूर अगर नेम डायरेक्ट हिट होता तो विकेट प्राप्त होती। अजय यादव आउट हो सकते थे, पर किस्मत ने हमेशा बहादुरों का साथ दिया है और जरूर यहाँ पर साथ देते हुए बल्लेबाज अजय यादव का 4 रन स्कोर कार्ड पर पहला और प्रगति पर 41 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है सैंडी वाटर स्पोर्ट्स टीम ने। पहले बल्लेबाजी करते हुए टीम युवराज किंग्स के सामने क्या फिर से एक बार प्रीतम अपने ओर की चौथी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज विनीत भगत। इस बार ब्लोर फुट टॉस गेंद मिड विकेट की दिशा में, फील्डर पॉपिंग क्रीज से छूट गए थे पर फील्डर तैनात थे, उनके हाथों से गेंद सिटकती हुई तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 5 रन स्कोर कार्ड पर। भी पहली बार स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज अजय यादव। 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहला और प्रगति पर। संकेत अन्ना ने जरूर नाराज किया, जिस बल्लेबाज के लिए संकेत अन्ना जाने जाते हैं, पर आज इस डूबती नैया में जरूर किनारे पर लानी थी बल्लेबाजी करने वाली टीम को। 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फील्डिंग की सजावट को सजाते हुए आदेश पाटिल। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, ब्लाइंड स्ट्रोक। इस बार थोड़ी सी उछाल लेती हुई ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, बतलाते हुए लीग को लगता हुआ डॉट गेंद जाती हुई। इस बार देखिए फुल टॉस की सबकी गेम, पैडल स्वीप किया है बैकवर्ड स्क्वायर लेग दिशा में, गेंद 2 बाउंस 3 बाउंस सीमा रेखा के पार। एएसपी बल्लेबाज अजय यादव ने 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके 32 रनों की जरूरत है, बचे हुए 24 गेंदे। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सबसे कातिल आदेश पाटिल। बल्ले गेंदबाजी के लिए जरूर आ चुके हैं, उनके ऊपर भरोसा दिखाया है कप्तान सैंडी वाटर स्पोर्ट्स के टीम ने। पर देखना है क्या 24 गेंदों में 31 रन डिपेंड करने में कामयाब होंगे। स्ट्राइक पे बल्लेबाज विनीत भगत। आदेश पाटिल गेंदबाजी मार्ग पर, फिर से एक बार स्ट्राइक पे बैटर विनीत भगत। इस बार लोअर फुल टॉस की सबकी गेंद मिड विकेट की दिशा में, फील्डर तैनात है पर अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो सर सचिन तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए बिना कोई विकेट खोए दूसरा और प्रगति पर। शानदार शुरुआत यहाँ पर टीम युवराज किंग के माध्यम से। फिर से एक बार आदेश पाटिल।
इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई, बगते बागड़ा मांगते पापलेट, डॉट गेंद के साथ यहाँ पर गेंदबाज आदेश पाटिल ने अपने गेंद को हाथों में लिया। 41 रनों का टारगेट अचीव करना है यहाँ पर, तो हर गेंद के ऊपर संघर्ष करना होगा। फिर से एक बार आदेश पाटिल अपने ओर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे अजय यादव। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर मोहम्मद जी बकवाल सर ने आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा 11 रन। अर्जुन पुरस्कार प्राप्त करने वाले इंडियन गेंदबाज मोहम्मद शमी, जर्सी नंबर 11। इस बार शॉट गेंद मिड ऑन की दिशा में खेलने का प्रयास था, गेंद बिहाइंड द विकेट ट्रैवल होती हुई थर्ड मैन दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के पार आता है दर्जेदार एएसपी। आदेश पाटिल अपने ओर की चौथी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे यादव। इस बार स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक यहाँ पर मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक सजाए। इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा 21 रन स्कोर कार्ड पर, जरूर यहां पर प्रहार करते हुए जरूर यहां पर डॉट गेंद जाते हुए आखिरी गेंद आना बाकी इस ओवर की। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जीतने के लिए भी 20 रनों की जरूरत है। 41 रनों का टारगेट यहां पर सेट किया है सैंडी वाटर स्पोर्ट्स टीम ने। आदेश पाटिल गेंदबाजी करेंगे, स्ट्राइकर बैटर अजय यादव एक छक्के की सहायता से खेलते हुए इस बार जड़ में डालने की कोशिश, सनी यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, फील्डर थोड़े से गुस्से में है पर यहाँ पर डायरेक्ट हिट करने का प्रयास था, डॉट गेंद जाती हुई दूर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 21 रन, बचे हुए 18 गेंदें, 20 रनों की जरूरत। ड्रिंक्स ब्रेक मैदान पर, तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे मास्टर। समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बचे हुए 18 गेंदे, 20 रनों की जरूरत है। कौन से गेंदबाज होंगे जो इस प्रतियोगिता में मेडन ओवर डालेंगे या विकेट प्राप्त करेंगे? कंजूसी गेंदबाजी होगी क्योंकि शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन युवराज किंग्स टीम की जानिब से हम देख रहे हैं। प्रीतम मुंडे ने पहले ओवर में 9 रन खर्च किया और इस ओवर में आदेश पाटिल ने 12 रन खर्च किए। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके 18 गेंदे, 20 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज विनीत भगत, नॉन स्ट्राइक पे अजय यादव और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज संकेत अन्ना।
संकेत अन्ना को अभी चौकन्ना होना होगा, अपने नाम की तरह गेंदबाजी करनी होगी। पर स्ट्राइक पे बैटर हम देख रहे हैं खतरनाक विध्वंसक बल्लेबाज विनीत भगत। विनीत भगत एक चौबे की सहायता से जरूर स्ट्राइक एंड पर बैटर दिखाई दे रहे। 18 गेंदे 20 रनों की जरूरत है, कंजूसी गेंदबाजी करनी होगी। गेंदबाज संकेत अन्ना को कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, कैप्टन को एक कप्तानी पारी खेलकर इस मैच पर वर्चस्व दिखाना होगा, जिम्मेदारी के साथ गेंदबाजी करनी होगी। 18 गेंदे 20 रन, क्या होगा इस मैच में? क्या फिर से एक बार कमबैक किया जाएगा गेंदबाज संकेत के माध्यम से? 18 गेंदे 20 रनों की जरूरत, स्ट्राइक पे बैटर विनीत भगत। ऑफिशियल अंपायर हैरी सर और उसके साथों साथ मोहम्मद बकवाल सर। 18 गेंदे 20 रनों की जरूरत, फिर से एक बार संकेत अन्ना अपने ओर की पहली गेंद। इस बार अच्छी गेंद दी, कैच लेने का प्रयास, गेंद से काफी दूर थे खिलाड़ी, और जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे। 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 22 रन। एक कम लोएस्ट स्कोर यहां पर खड़ा किया है, पर संघर्ष करना होगा, अंतिम गेंद तक इस मैच को ले जाना होगा सैंडी वाटर स्पोर्ट्स टीम को, और उसके लिए एक विकेट प्राप्त करनी होगी। स्ट्राइक पे बल्लेबाज अजय यादव पहली गेंद का सामना करेंगे संकेत अन्ना की। इस बार डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, घुटना टेक कर छक्का लगा। पर देखिए छक्का बताते हुए डीजे मास्टर। तेरह रनों की जरूरत इस बार, देखिए फ्लिक करना चाहते थे, बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का नहीं सहारा, गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार, आता है एएसपीएल चौकार। डीजे शानदार बल्लेबाजी होती हुई अजय यादव के मारने से चौवा आता हुआ। 32 रन, फुल टॉस गेंद और उसके ऊपर किया हुआ अटैक। यहाँ पर गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो। वेस्ट साइड का थर्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ रिव्यू आता हुआ। आप गुटलियों के दाम, अदला मागतो 1 डोला, देव देतोय 7 डोले, गरीबी में आटा गीला। फुल टॉस गेंद और ये विजयी षटकार, बल्लेबाज अजय यादव के बल्ले से शानदार षटकार।